उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थार मिळून चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पद्मांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे बळे व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पै माऊली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे, प्रपंचात सहज स्मरण होते तसे परमार्थात दिव्यत्वाचे सहज स्मरण का होत नाही? प्रपंच आणि परमार्थ आणि स्मरण पाहायला गेलं तर तीन गोष्टी आहेत, पण एक लक्षात ठेवायचं, स्मरण आणि सहज स्मरण अशा स्मरणाचे परत दोन भाग आहेत। जीवनामध्ये आपण म्हणजे जीवन जगत आहोत ह्या जाणीवेत, म्हणजे आपण म्हणजे जाणीव, हे लक्षात ठेवायचं की ही जी जाणीव आहे या जाणीवेकडे दोन पद्धतीचे स्मरण आहेत। एक जाणीवपूर्वक स्मरण करणं आणि नेणीपूर्वक स्मरण होणं, अशा दोन गोष्टी आहेत। प्रपंच असो किंवा परमार्थ असो, दोन्हीकडे हे स्मरण असतं। जाणीवपूर्वक काही वेळा आपण स्मरण करत असतो आणि काही स्मरण आपल्याकडनं सहज होतात, सहज तिथे स्मरण असतं, असणेपणात सतत असतं। जाणीवपूर्वक स्मरण म्हणजे बहिर्मनाच्या अंगाने स्मरण असणं आणि नेणीपूर्वक म्हणजे अंतर्मनाच्या अंगाने स्मरण असणं। हे जे अंतर्मनाच्या अंगाने जे स्मरण आहे त्यालाच आपण सहज स्मरण म्हणतो, आणि जाणीवपूर्वक जे जे आपण स्मरण करतो ते बहिर्मनाच्या अंगाने स्मरण असतं। तसं बघायला आपल्या मेंदूमध्ये पण अशी केंद्र आहेत
तिथे बहिर्मनाच्या अंगाने हे स्मरण जाणीवपूर्वक केलं जातं आणि ह्या अंतर्मनाचंही केंद्र आहे तिथे अंतर्मनाच्या अंगाने सहज स्मरण असतं. म्हणजे सगळं जीवनाचा हा पार्ट आणि पार्सल आहे. स्मरण तसं जीवन असं जे आपण म्हणतो ना, तर दोन्ही स्मरण म्हणजे जाणीवपूर्वक जे स्मरण आपल्याला सतत करतो आपण नेहमी आठवणपूर्वक स्मरण करतो, पण ते कसं असतं एखाद्या ठिकाणी आपली ह्या जाणीवेचा फोकस जिथे असतो तिथे तिचं जाणीवपूर्वक स्मरण ते करतो. जिथे आपण आपल्या जाणीवेचा फोकस नसतो तिथे त्याचं जाणीवपूर्वक स्मरण जातं. अभ्यासाचा अभ्यास खूप सुंदर आहे प्रश्न. नेणीपूर्वक स्मरण फोकस असो नसो तो असतो. मी सहज स्मरणाला जे महत्व आपण देतो म्हणजे बघा, आपल्याला एखादी ट्रेन पकडायची आहे आणि ट्रेन पकडताना आपल्याला माहिती आहे 9:15 वाजताची ट्रेन आहे, जाणीवपूर्वक सगळं माहिती आहे बरोबर. आणि ती ट्रेन पकडण्याच्या घाईत आपण ऑफिसमध्ये निघतो घरातून आणि नेमका डबा घ्यायचा विसरतो. कारण फोकस कुठे असतो सगळा ट्रेन पकडायला उशीर जातो म्हणून. म्हणजे जाणीवपूर्वक स्मरण कसं आहे ते लक्षात येतं. आणि मग अरे विसरलो असं जे म्हणतो ना आपण, नेहमीच्या ह्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आठवण आणि विसर हा बहिर्मनाच्या अंगाने जे स्मरण आहे ना तिथे आहे. आठवण आणि विसर काही लोक विसरतात त्या आपल्याला वाटतं अरे वय झालं की काय विसरायला लागलं असं होतं ना. फोकस नाही. जिथे फोकस असतो तिथे जाणीवपूर्वक स्मरण असतं. जिथे फोकस नसतं ते स्मरण तिथे बहिर्मनाच्या अंगाने प्रगट होत नाही. तिथे आपण म्हणतो विसरलो. अंतर्मनाच्या ठिकाणी जे स्मरण आहे ते कधी जात नाही आणि येत नाही. ते सहज असतं. त्यालाच अनुसंधान म्हणतात. अनुसंधान म्हणजे सहज स्मरण. ते आठवावं लागत नाही किंवा विसरलंही जात नाही. जे आठवाही लागत नाही आणि जे विसरलंही जात नाही ते स्मरण म्हणजे सहज स्मरण. आणि ते सहज स्मरण म्हणजेच अनुसंधान. दोन्ही गोष्टी त्याच आहेत. म्हणून अगदी जीवनामध्ये सुद्धा आपण लहान मुलांना जसे संस्कार करत असतो, ते शाळेत जातात जसे आपण म्हणजे आपणही शाळेत गेलेलो असतो, तर त्यावेळेला जे जे शिकवलं जातं ते लहान मुलं पटकन पिकअप करतात काही वेळेला बरोबर. आणि त्यांना कधी विचारते पटकन त्याचं होतं बाबाला हुशार आहे हुशार आहे. असं का होतं? कारण लहान असताना अंतर्मनाचं कार्य जास्त चालतं, बहिर्मनाचं कार्य कमी असतं लहान वयाच्या 8 वर्षापर्यंत. त्यामुळे जे जे ते ऍक्सेप्ट करतं ते अंतर्मन ते सहज स्मरणात जातं म्हणून त्यांना पटकन लक्षात जातं. पण जसजशी मोठी व्हायला लागतात मग गणित आल्या विषय वाढतात, सगळ्या विषयाचा फोकस वाढला की एखादी जी आवड आहे त्या मुलाची त्या कुठच्या विषयात तिथे त्याचं सगळं लक्ष बरोबर असतं, पण दुसऱ्या विषयामध्ये त्याचं लक्ष कमी होतं. मग तिथे त्याचं स्मरण राहत नाही. लक्ष नसलं की स्मरण राहत नाही. पहिलं लक्षात ठेवायचं. पुढचं बहिर्मनाचं स्मरण. ज्या गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट आहे तिथे मात्र त्याचं स्मरण पुन्हा पुन्हा ते पटकन बोलतं होतं. कारण जिथे लक्ष आहे जिथे फोकस आणि जे जे स्मरण पुन्हा पुन्हा केलं जातं ते परत अंतर्मनात जातं आणि त्या सहज स्मरण होतं. व्यवहाराच्या ठिकाणी सुद्धा सहज स्मरण आहे, विसर आहे, आठव आहे जे आपण म्हणतो ना, तो बहिर्मनाच्या लेवलला जिथे जिथे फोकस आहे तिथे तिथे स्मरण असतं. आणि सहज स्मरणाचा जो भाग आहे तोही आपल्या जीवनात कार्यरत असतोच सतत. मी आहे हे प्रत्येकाला सहज स्मरण आहे किंवा मी जिवंत आहे दुसऱ्या भाषेत हे सहज स्मरण आहे. हे करावं लागत नाही, शिकवावं लागत नाही, सहज आहे. मी लहानपणापासून म्हणजे जिवंत हा शब्द माहीत नसेल तर पण आपण आहोत हे सर्वांना कळतं. अगदी प्राणी मात्रांना कळतं, पशुपक्ष्यांना कळतं आणि माणसाला कळतं. आणि हे आहे पण जे आहे ते सांभाळण्याचा प्रत्येक जीव प्रयत्न करत असतो. स्वतःचा आहे म्हणजे स्वतःचं अस्तित्व आहे.
ते अस्तित्व सांभाळण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना त्या अस्तित्वावर अधिक अहंकार म्हणून जर पुटवर चढलं त्या जाणीवर, की मग तिथे त्या आपल्या अस्तित्वासाठी सगळे भांडण करत असतात. आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न, म्हणजे जसा वाघ आहे, वाघ त्याचा एरिया बरोबर हे करतो, ठरवलेलं असतं. एरिया ठरवण्यासाठी तो जिथे जिथे लघवी करतो तिथे त्याचा वास असतो आणि त्याप्रमाणे त्याचा एरिया असतो. त्या दुसरं कोणाला की त्याला चालत नाही, कारण त्याचं अस्तित्व आहे, त्याचं राज्य असतं. कुत्रे पण बघा, आपल्या गल्लीतले कुत्रे त्या गल्लीतले कुत्रे इकडून तिकडे दुसरं आलं की त्याच्या अंगावर भुंगत जातात, कारण त्यांची जागा आहे ती. माणसं पण तशीच करतात, लढाई करतात. म्हणजे काय, आमचा देश. कळलं ना? म्हणजे कुत्रा माणूस आणि माणसाचा फरक काहीच नाही, सगळ्या जाणीवा आहेत. त्यामुळे त्यांचा सगळ्याचा स्वभाव येतो अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न. आता युक्रेन आणि रशिया युद्ध आहे, अस्तित्व दाखवायचं. पुतीनचं अस्तित्व, तो बिचार जो झेलेन्स्की घेतो आपलं अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करतो, एवढंच फरक आहे. म्हणजे हे जे सहज स्मरण आहे ते सहज स्मरण म्हणजे आपलं अस्तित्व, म्हणजे मी आहे हे सहज स्मरण आहे, ते जन्मजात आहे. लक्षात घ्या, जन्माला आलंय तिथेच ते सहज स्मरण आलं. म्हणजे लहान मूल सुद्धा जरासा आवाज आला घाबरतं, दचकतं, रडतं, म्हणजे त्याला अस्तित्वाला धक्का लागला तर घाबरतं. त्याच्या अस्तित्वाचं त्याला भान असतं सतत, मी आहे. मी बोलत नाही, काही नाही, पण तो भाव असतो. आणि म्हणून हे जे सहज स्मरण आहे ते सहजपणे प्रगट होणं हा महत्वाचा भाग, तो अंतर्मनाशी संबंधित आहे. पण मी आहे म्हटल्यानंतर मग नाव येतं, नाव पुन्हा पुन्हा. आता नाव काय बाहेरून आणलेलं आहे, आतून नाही आलेलं आहे. मी आहे हे उपजत आहे, नाव हे वरून संस्कार आहे. पण नावाचं पुन्हा 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 त्या लहान मुलाला सांगून सांगून त्याच्याकडे बघता बघता बघता, आधी त्याला तर काही कळत नाही नाव का आणि काय, पण बघताय, हसतोय आपण, सगळे मोठी म्हणून हसतायत बघितलं बघितलं म्हणून. आणि बघता बघता ते जेव्हा त्याच्या अंतर्मत जातं तर नाव बोलल्यावर ते बरंच बघतात. त्या लहान मुलं काय, कुत्र्याला पण नाव कळतं ना, कुत्र्याला पुन्हा पुन्हा नाव सांगलं, कुत्रा पण बरोबर तेच हाक मारलं की त्याला कळतं बरोबर. आता त्याला कशी भाषा कळते, पण तो ध्वनी कळतो त्याला बरोबर. त्या ध्वनीचा जे व्हायब्रेशन्स आहेत ना, कारण त्यांचे कान आपल्यापेक्षा अगदी तीक्ष्ण आहेत. भाषा कळत नाही त्याला खरं सांगायचं, पण कळतं म्हणजे हे सहज आहे. कळणं, काही गोष्टी कळणं हे सुद्धा सहज आहे. म्हणजे अंतर्मन ज्या ज्या गोष्टी स्वीकारतं ना ते सहज आहे. लक्षात घ्या, जिथे अंतर्मन स्वीकारलं की ते सहज होते. म्हणजे नाव आपलं सहज झालं, आणखीन मोठा झाला की ही माझी आई, हे माझे वडील, किंवा हा भाऊ, काका, मामा, ही नाती पुन्हा 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 ऐकून सहज होतात. बघा, जिथे सहज स्मरण होतं ना तिथे परत ही जाणीव आपलं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करते. माझा भाऊ, माझी आई, माझे वडील, दोन भाऊ आहेत, लहान जरी असले तर आईने एकाला घेतलं की दुसऱ्याला आवडत नाही का, त्याचं अस्तित्व त्याला दाखवायचं. अरे मला का नाही घेत, तेव्हा तो रडतो, असं म्हणतात असूया म्हणतो त्याला. असूया अस्तित्वाचा सगळा भाग, म्हणजे विकार जे आहे ना ते अस्तित्वाच्या अंगाने प्रगट आहेत. म्हणजे मी आहे म्हणून मला हे हवं आहे म्हटलं की तिथे वासना सुरू झाली, तिची इच्छा तीव्र झाली, त्याला म्हणतात कामना. म्हणजे काम, मी आहे, मला मिळालं नाही तर मला राग. म्हणजे बघा कसं नुसत्या अस्तित्वाच्या अधिष्ठान, अस्तित्व हे सहज आहे, त्याला काही स्मरण आपण दिलं नाही कोणी त्याला, पण नावाच्या अंगाने अस्तित्व धरतं. मग नात्याच्या अंगाने आपलं अस्तित्व, हे माझं घर, घराच्या अंगाने अस्तित्व, त्याचं बेड, तो ज्या बिछाण्यावर झोपतो, ती उशी, ते सगळं अस्तित्वाचं भाग आहे. जराशी आपल्या उशी इकडे तिकडे गेली तरी बघा काही लोकांना झोप येत नाही. का झोप येत नाही? अस्तित्व आहे ते सहज, कळलं ना. आणि त्यामुळे सगळं जे सहस्मरण आहे त्या सहस्मरणातून चांगल्याही गोष्टी वाईटही गोष्टी होतात. अस्तित्वात आपण भांडतो म्हणजे काय होत आहे, राग सहज येतो. राग मुद्दा आणावा लागतो का आपल्याला, कारण अस्तित्व सहज आहे म्हणून त्याच्या अधिष्ठानावर सहज इच्छा आहेत आपल्याकडे, मला हवं. हे शिकवायला लागत नाही खरं सांगायचं तर. लहान मुलाला शिकवावं काय लागतं, तुला बिस्किट दिलं 4 लोकांना वाट, ते शिकवलं तर आपल्या हातात देतच नाही ते, कळलं. त्याला आवडत असेल मग आपण त्याला प्रेमाने सांगून झालं ह्याला दे, त्याला दे, शेअर कर, हे शिकवावं लागतं.
पण तुझ्याकडे ठेव हे शिकवायला लागत नाही. भावाभावांमध्ये भांडणं कशाला होतात? प्रॉपर्टी. माझं आणि मलाच हवं हे सहज आहे. प्रत्येक म्हणजे या सहज गोष्टी आहेत. त्याच आधी मी सांगतो तुम्हाला काय की सहज स्मरण कसं आहे, माझं आणि मलाच हवं. मग कोणतीही वस्तू म्हणजे अगदी घर असेल, जमीन असेल, अगदी सगळ्या आपण जे आता भांडण तंटे सगळं बघतो आहोत ना, ते सहज स्मरणातून मी आहे ह्या सहज स्मरणाच्या अधिष्ठानावर ते सहजपणे चालू आहे. राग येतो, द्वेष येतो. आपल्याला बघा एका व्यक्तीला पाहिलं ना मनामध्ये अडी धरून ठेवतो आपण उगीच, काहीतरी त्याने माझं केलंय, काहीच केलेलं नसतं, थोडंसं इकडे तिकडे असतं, पण त्याला बघला झालं, हे सहज आहे. कळलं ना? म्हणजे हे काम, क्रोध, लोभ, मोह, मत, मत्सर हे सुद्धा सहज आहेत. बाहेरून येतच नाहीत, ते एक अंतर्मनातूनच प्रगट होतात. राग बाहेरून येत नाही, आतून येतो. लोभ आतून, मोह आतून, मत आतून, कुठचंही बघा. कारण हे सहज आहे. जे सहज आहे ते आतून येतं, जे सहज नाही ते बाहेरून येतं. बाहेरून म्हणजे संस्कारातून. पहिल्यांदा आपल्याला सांगितलं की एखाद्याला सांगतो नाव बदलून टाक. समजा एखादं नाव दगडू आहे, तर म्हणा बरं नाव दगडू, आपलं नाव काय ते बाळकृष्ण करूया. तर बाकीच्या लोकांच्या लक्षात काय असतं? दगडू आहे. नाव बदलतात ना, काही ठिकाणी नाव बदलतात. काही लोक म्हणतात काही पंथामध्ये तर गुरुने नाव बदलतात. बाकीच्या लोकांच्या लक्षात नाही, तर जुन्या नावाने ओळखतात. फरक काहीच पडत नाही, नाव बदललं काही चांगलं, पण एखाद्याचं असतं. म्हणून एखादी गोष्ट नवीन म्हणून जेव्हा आपण स्वीकारायला लागतो तेव्हा ते सहज नसतं, जाणीवपूर्वक असतं. म्हणून त्या मुलाला जर तुम्ही एखाद्या मुलाला सांगतो नाव हे बदललं, तर तुझं हे नाव आहे, तर पहिलं नावही त्याच्या लक्षात असतं आणि दुसरं नाव तो विसरतो, कधी आठवतं, कधी विसरतो. करता करता हळूहळू पुन्हा पुन्हा केल्यामुळे ते सहज होतं. म्हणजे एखादी गोष्ट स्मरणात आपण पुन्हा पुन्हा केली तर ते सहज होतं. सहज स्मरण म्हणजे अंतर्मनात होण्यासाठी एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करावी लागते, नाहीतर ते सहज होत नाही. घोकमपट्टी आणि सहज स्मरण ह्याच्यामध्ये बरंच फरक आहे. मुलं अभ्यास करताना घोकमपट्टी करतात. घोकमपट्टी काय होते, तेवढ्यापुरती स्मरणात राहते आणि काही 1-2 दिवसामध्ये ती निघून जाते, ते कळतं. मग त्यावेळेला ते परीक्षेला बसताना ती घोकमपट्टी असेल ना, तर त्यांना 1-2 शब्द आठवत नाहीत. पण सहज स्मरण असल्याची गंमत सांगतो. सहज स्मरण तुम्ही सुद्धा बरेच दिवस ते स्मरण केलं नाही एखाद्या वस्तूचं, पण जर तुम्हाला आठवतं हे असं आहे, म्हणजे थोडक्यात म्हटलं तर गाणं, कुठचं जर एखादं चांगलं गाणं आपल्याला सहज स्मरणात असतं, पण त्यावेळेला लक्षात येत नाही काहीतरी आहे गाणं. मग तुम्ही चाल गुणगुणता, जोडसा एखादा शब्द गुणता, अर्थात सगळं गाणं बाहेर पडतं. सहज स्मरणातून हे सहजपणे येतं परत लक्षात. फक्त थोडंसं काही वेळेला आपण बरेच वर्ष तर गाणं गायलेलं नाहीये, पण आपल्याला आठवतं अरे हे गाणं आपल्याला आवडत होतं गाणं. कोणते शब्द करत बसतो आणि मग जराशी गुणगुण ती चाल लक्षात आली, जरासं गुणगुण एक शब्द येतो, शब्द आला की एका शब्दाला दुसरा शब्द येतो, तिसरा शब्द म्हणतात तर गाणं येतं. हे सहज स्मरण आहे म्हणून येतं, नाहीतर येत नाही. विसर नाही नसतो तिथे, पण अंतर्मनात जरा खालच्या कप्प्यामध्ये गेल्यामुळे तिथे आठवण नसतं. म्हणजे सहज स्मरणाचे असे अनेक प्रकार आहेत की सहज स्मरण म्हणजे पटकन आलं असं पण नाही. काही वेळेला राग हा पटकन येतो, ते काही सांगावं लागत नाही, तू रागवू नकोस. आपल्याला स्वतःला शिकवावं लागतं, रागवायचं नाही. रागवायचं तरी पण राग होतो, द्वेष करायचा नाही का तरी द्वेष होतो. हे जे सहजपणे जे जीवन चाललेलं आहे आपण, तिथे जेव्हा आपण पाहतो तिथे जाणीवेला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर आहे असं जे वेदामध्ये सांगितलंय, ऋषीमुनींनी सांगितलंय. आणि त्यामुळे त्या विसरातून तिचा जन्म होतो आणि त्या विसरातून जन्म झाल्यामुळे सहज स्मरण काय होतं, देहाच्या अंगाने मी आहे हे सहज स्मरण होतं. जाणीवेला स्वतःचं खरं अस्तित्व आपण आहोत हे जाणीवेला वाटत असतं. जाणीवेला ते असतं खरं, जाणीवेकडे ते सहज आहे. पण ती जाणीव देह मी हा भाव पकडते आणि जगामध्ये सगळ्यांचं जीवन देह मी ह्या भावातच चालतं. आणि त्यामुळे जगामध्ये सगळीकडे आपण म्हणतो ना भांडण तंटे आहेत, तुझं माझं आहे, सगळं आहे. म्हणजे ते चांगल्याही गोष्टी आहेत, वाईट गोष्टी, पण जास्त बघायला तर तिथं वाईट गोष्टी जास्त असतात. वाईट गोष्टी म्हणजे
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सहज सगळीकडे चाललेलं आहे. आपण म्हणतो किंवा दिवसभराचं वर्तमानपत्र पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे कशा आहेत ते आपल्याला लक्षात येतात. की तुम्ही कुठेही जाता तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्या मनामध्ये येणारा आकस, आपल्या मनामध्ये असलेली अडी, आपण अडी धरून ठेवतो. काही व्यक्तीच्या त्याला नाही, मला नाही तोंड बघायचं असं करून धरून ठेवतो. अरे जीवन तुला परमेश्वर दिलंय, कुठे अडी आणि धडी करतो. सगळ्यांशी चांगलं वागलं पाहिजे, पण तेही आपल्याला कळत नाही. समोर आलं चांगला वाग, अगदी आतमध्ये घुसू नकोस, हसून खेळून बोलायला काही हरकत नसते. पण नाही, मला असंच वागणं, मी असं, माझा स्वभाव असा आहे. जर तुम्ही समजावला गेलं तर का मला माझं असं स्वभाव, हे सगळं सहज स्मरणाचा प्रकार आहे. लक्षात घ्या, सहज स्मरण म्हणजे त्या पद्धतीने हे अंतर्मन दूषित आहे. म्हणजे विसर जिथे आहे तिथे दोष निर्माण झाले. लक्षात घ्या, विसर काय, आपण म्हणून जे आहोत त्या आपल्या खऱ्या अस्तित्वाचं आपल्याला सहज स्मरण आता राहिलं नाही. कारण त्या अस्तित्वाच्या सहज स्मरणात म्हणजे आपण आहोत, जाणीवेच्या जे आपण आहोत हे जाणीवेला विसर झाल्यामुळे ती देहाच्या अपेक्षेत मी आहे म्हणते, म्हणजे देहभावातून ती मी आहे म्हणते. तिथे तिचं सहज स्मरण झाल्यामुळे जे मूळ स्मरण आहे मी आहे असं नाही, पण त्याच्यावर आच्छादन पडलं. म्हणजे एखादं भांड झाकून ठेवतो ना आपण, तसं तिला आच्छादली गेलेली आहे. म्हणून ते सहज स्मरण तिथे आहे, पण ते प्रगट होण्यासाठी जो अभ्यास करतो त्याला म्हणतात परमार्थ. परमार्थ इथे सुरू होतो. आतापर्यंत सांगितलं प्रपंच आहे सगळा. जोपर्यंत हे परिवर्तन होत नाही तोपर्यंत परमार्थ नाही. परमार्थ म्हणजे खरे अर्थ हे आपल्याला समजले पाहिजे. आपल्याकडे असलेला द्वेष, आपल्याकडे असलेला राग, आपल्याकडे असलेला मोह, लोभ किंवा आपल्याकडे असलेला मद, मत्सर, हे जोपर्यंत रूपांतरित होत नाही, म्हणजे त्यांचं रूप, त्या सगळ्या प्रेरणा आहेत. म्हणजे ते होतं म्हणजे काय, ते सहज स्मरणातून उठणारी फोर्सेस आहेत. म्हणजे जसं काय मध्येच नदीला पूर आला किंवा नदी जोरात पाऊस पडला की नदीला पूर येतो म्हणतो, किंवा एकदा लाट जोरात मोठी येते म्हणतो, तसं ह्या जाणीवेमध्ये सतत स्पंदन चालू असतं. आणि त्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या अशी आपल्याकडे ती वादळं निर्माण होतात म्हणा, किंवा एखादी मोठी लाट निर्माण होते. आणि ही होणं हे सहज आहे. परत असं नाही की असं का होतं तसं, तो त्याचा स्वभाव आहे जाणीवेचा. आपल्या ऋषीमुनींना हे जेव्हा लक्षात आलं, मग त्याचं परिवर्तन कसं झालं पाहिजे हे त्यांच्याकडे लक्षात आलं. परिवर्तन होण्यासाठी माझा राग गेला पाहिजे, राग गेला जाणार नाही. लक्षात घ्या, आपल्याकडे जे सहजपणे आहे ना ते पटकन जात नाही. परत लक्षात, सहजचा भाग आणखीन गंमत म्हणून सांगतो. गावाकडे ज्या बैलगाड्या घेऊन जायचे बाजारात कुठे लांब गेले आणि येताना रात्रीच्या वेळी बिचारे यायचे, तेव्हा गाडीवाले सगळे झोपायचे, पण बैल मात्र बरोबर जिथून आले त्या रस्त्याने बरोबर जायचे. कारण त्याच्यावरती सहज स्मरण आहे. ते बघत नाही बसे एक दिवस ते दिसतं, सहजपणे ते जातात आणि सहजपणे आपल्या घरापर्यंत पोहोचताना थांबायचे. म्हणजे प्राणी मात्रांकडे पण ते सहज स्मरण असतं, कारण तिथे जाणीव आहे. कारण जाणीवेचा हा स्वभाव आहे. लक्षात ठेवायचा. त्यामुळे प्रपंचामध्ये पण जीवन जगत असताना आपल्याकडे हा सहज स्मरणाचा भाग आहे आणि जाणीवपूर्वक जाणण्याचा प्रकार आहे, तोही आपल्याकडे प्रपंचात असतो. जाणीवपूर्वक बऱ्याच गोष्टी आपण करत असतो. ऑफिसमध्ये जाताना अमुक एखादी गाडी आधी असते, ते नेहमीची टायमिंग असतं ती, पण जाणीवपूर्वक जाताना आपले मित्र कुठच्या गाडीत बसतात, हे कुठच्या गाडीत बसतात, ह्या स्मरणातून आपण गाडी बघतो आणि जातो किंवा त्या रस्त्याने जातो. हे सगळं जाणीवपूर्वक जाणं. तिथे जरासं दुर्लक्ष झालं, समज तुम्ही विचारात गुंतला, ते सहज स्मरण तुम्हाला कुठे भरकटून घेऊन जातं. मग तुम्हाला जायचं रोजच्या रस्त्याने समजा तुम्ही चालले आणि तुम्हाला दुसऱ्या एका दिवशी वाटतं की आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आणि आपण ठरवतो रस्ता बाहेर पडतो तेव्हा ठरवतो आपण ह्या नवीन रस्त्याने जायचं, आज दुसरं काम काही असतं. पण जरासं तुम्ही फोनमध्ये गुंतला, तेव्हा फोन आला समजा तुमचा निघता आणि फोनमध्ये बोलत बसलात तर तुमचे पाय कुठे जाणार, पूर्वीच्या वाटेवर गेलेले असतात. नंतर अरे आपण इथे कुठे आलो, मग ते जाणीवपूर्वक अरे आपल्याला इथे जायचं हे जाणीवपूर्वक. म्हणजे जरासं विसर झाला की जरासा फोकस कमी झाला,
बहिर्मनाचा एखाद्या गोष्टीकडे, तर बहिर्मनाचं स्मरण राहत नाही, तर सहज स्मरणाप्रमाणे आपलं जीवन चाललेलं असतं. म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते देह मी हे सहज झालंय, आणि त्या सहज स्मरणाला बाजूला काढायला खूप प्रयत्न करावे लागतात. सहज स्मरण पटकन जात नाही. एकदा ते सहज झालं की त्याला परत लॉ ऑफ रिप्लेसमेंट म्हणून दुसरं सहज स्मरण काय ते द्यावं लागतं. पण ते स्मरण देण्यासाठी म्हणून प्रपंच आणि परमार्थामध्ये हा जो फरक आहे की परमार्थामध्ये सद्गुरू शिष्याला सगळं स्पष्ट सांगत असतात, पण शिष्याकडचा देहभावच असा सहज स्मरणाने पक्का झालेला असतो, कॉन्क्रीट, तुटता तुटत नाही. तर परत आपल्याला त्याच गोष्टी करतो. किती जरी झालं अरे असं करू नको म्हटलं तर तेच करणार. आता सद्गुरूला ते माहिती असतं म्हणून तो रागवत नाही, की तो चिडत पण नाही, कारण त्याचं स्मरणच तसं आहे ना. किंवा आपल्याला सद्गुरू पुन्हा पुन्हा का सांगायचे, कारण त्याला माहिती आहे एकदा सांगून लक्षात नाही राहणार, त्याच्याकडे सहज स्मरण नाहीये. ज्या दिवशी सहज स्मरण होईल त्या दिवशी खरा परमार्थ सिद्ध आहे. ज्या सहज स्मरणातून सहज स्मरण झालंय कसं कळेल? पहिली गोष्ट, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ह्या सगळ्या प्रेरणाचं परिवर्तन झालेलं असेल त्या दिवशी लक्षात ठेवायचं आपलं सहज स्मरण झालं. आणि सहज स्मरण असतं ते इतकं सूक्ष्म असतं की त्याचा परिणाम कळतो, पण आपल्याला हे सहज स्मरण हे कळायला पण बराच म्हणजे चिंतन करावं. कुठे आहे सहज आहे का, हे सहज काय आपल्याकडे. त्यामुळे मी आहे की मी असा आहे, मी तसा आहे, हे आपलं इतकं सहज आहे त्याचं आपल्याला काय वाटत नाही, आहे ना, असंच आहे, बरोबर आहे. पण दुसरा जर तसा बोलला की आपण म्हणतो काय अहंकारी माणूस आहे ना, समोरच्याचा पहिला अरे आपल्याकडे अहंकार आहे त्याच्याकडे पहिला आपल्याला कळत नाही की आपण पण असेच वागतो आहोत, तर तो अहंकार आहे की नाही. म्हणून सद्गुरूंना शरण जाणं हा जो प्रकार सांगितला जातो. शरण का जायचं म्हणजे काय, देहभावाच्या अंगाने मी अमुक आहे हे स्मरण सद्गुरूंच्या चरणी व्हायचं असतं. शरण जायचं म्हणजे शरण जायचं लोटांगण घालणं बिलणं प्रकार दिसायला, लोटांगण घालणं म्हणजे ही कृती आहे तशी, घालावे न घालावे तो वेगळा भाग येतो, पण तो असतो. पण आपल्याकडे मी देह आहे की मी अमुक आहे नावाच्या अंगाने, की मी अमुक जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, हे जे सहज झालेलं आहे ना, हे सगळं गाठोड आहे ना, ते सद्गुरूंच्या चरणी वाहणं म्हणजे सद्गुरूंना शरणागत होणं. हे स्पष्ट कळायला कठीण. कुठे कोणाला लक्षात लोकांना आम्ही सद्गुरूंना खूप शरण आहे असं सगळं जाणं. जरासं मनाच्या विरुद्ध झालं की रुसतात, रागवतात, चिडतात. किती छोट्या छोट्या गोष्टींनी लोक रुसणारे आहेत. शिष्य, गुरु शिष्य, सद्गुरू शिष्य म्हणताना जरासं मनाच्या विरुद्ध सद्गुरू काहीतरी बोलले की दुसऱ्याचं जास्त कौतुक केलं, एका नामधारकाचं नाही केलं, एका शिष्याचं नाही केलं, आपल्या मनामध्ये लगेच असूया येते. म्हणजे काय झालं, आपल्याकडे ते स्मरण नाही हे कळलं पाहिजे. असूया आधी म्हणजे ती सहज येते, ते काय आपल्याला कंट्रोल नसतं, पण ते येता कामा नये. त्यासाठी आपलं स्मरण सुधारायचं आहे, हा अभ्यास केला पाहिजे. खरं म्हणजे परमार्थ म्हणजे स्मरण सुधारण्याचा अभ्यास. देवाचं स्मरण असं जे आपण म्हणतो, शुद्ध परमार्थ म्हणजे आपला आपण मी म्हणून जो आहे ते शुद्ध स्मरण आपल्याला कोण आहे ते कळलं पाहिजे, तर तो परमार्थ. आता शब्दाने कळणं आणि परत सहज होणं हा परत अभ्यास आहे. म्हणजे अभ्यास का, पुन्हा 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 आपल्याला ते इतकं चिंतन केलं पाहिजे की मी आहे म्हणजे ही जाणीव आहे, ही जाणीव जी जाणणारी शक्ती आहे ती मी आहे, ती ह्या देहातून कार्यरत आहे. हे किती जरी सांगितलं तेवढ्यामध्ये आपल्याला बरोबर पटलं तरी सुद्धा ते आपण पुन्हा पुन्हा चिंतन करून ते पाहत नाही, पुन्हा पुन्हा प्रत्येक कृती त्याच्यातून करण्याचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत ते सहज होत नाही. पण बरोबर सहज किती वेळा, 5 वेळा किंवा 10 वेळा सांगू शकत नाही. कोणाला ते 1000 वेळा केलं तरी होईल, पण काही लोकांना 50 वेळा केलं तर होईल, काही लोकांना 10 वेळा केलं पण होईल. प्रत्येकाची ती जाणीवेची जी कपॅसिटी आहे, कुवत आहे, त्याप्रमाणे ते स्मरण असतं. आणि म्हणून देहभावातून पण माणसं चांगली वागतात, वाईट वागतात असं काही नाही. एकमेकाशी आपलेपणा करतात, एकमेकाला मदत करतात. सगळं अगदी सद्गुरू कार्य करणारे सगळे शिष्य हे देहभावातच असतात. सद्गुरू कार्य आपण जेव्हा म्हणतो तर मुळात देहभावात आहेत. सद्गुरू त्यांना देवभावात नेण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे काही वेळा ते चांगले वागतात, सद्गुरूंच्या समोर चांगले नम्र असतात वगैरे सगळं असतं. पण देहभाव असल्यामुळे जरासं काही बिघडलं की ते रागावतात, चिडतात, दुःखी होतात, निराश होतात. हे सगळं जे भाग आहे ना तो
स्मरण बिघडल्याचं लक्षण आहे. म्हणजे सद्गुरू शिष्यांच्या संदर्भात आपण जर म्हटलं तर बरेचसे शिष्य आज जर जीवनविद्येचा जरी अभ्यास बघितला, इतिहास पाहिला, चांगली साधक म्हणतो आपण, सद्गुरूंचं काही गोष्टी पटल्या नाहीत म्हटल्यावर ते लांब झाले. शरणागती नव्हती म्हणजे काय झालं? अहंकार होता. आपण म्हणतो मोठे साधक आहेत, चांगले खरोखर अभ्यासू आहेत, म्हणजे असं काही नाही, एवढीच मोठं म्हणत नाही कोणाला, पण खरोखर अभ्यास करणारे, प्रयत्न करणारे, सगळ्यांना तशाच पद्धतीने मार्गदर्शन करणारे भरपूर लोक आहेत. पण त्यांचं सहज मन जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत तिथे परिवर्तन नाही हे लक्षात आहे. म्हणून सद्गुरूंना सोडून जाणारे सद्गुरू आपण म्हणतो शिष्य आहेत. आपल्या वाटतं एवढा अभ्यास करणारी लोक आहेत, तो ती इतकं करत मग असं का व्हावं? कारण त्यांचं सहज स्मरण सुधारलेलं नव्हतं. जाणीवपूर्वक बोलण्याच्यासाठी बहिर्मनाच्या अंगात त्यांचा विचारपूर्वक बोलणं सगळं बरोबर होतं, कळलं ना? म्हणून गुरु शिष्य परमार्थ हा गुरु शिष्यांचा संबंध आहे, लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवायचं. आपण बरेच लोक म्हणतात गुरुशिवाय हे ज्ञान मिळतं. गुरुशिवाय हे ज्ञान कधीच मिळू शकत नाही. गुरु म्हणजे प्रत्यक्ष गुरु म्हणून कोणतरी मार्गदर्शन करत असेल किंवा एखादी व्यक्ती येते आणि मार्गदर्शन करून जाते आणि त्यामुळे तो माझा गुरु असं ते म्हणत नाही, तेवढंच लक्षात घ्या. कोणतंही ज्ञान कोणीतरी मार्गदर्शन केल्यानंतरच होतं किंवा एखाद्याने मार्गदर्शन केल्याप्रमाणे तो प्रयत्न करता त्याला अधिक वेगळं ज्ञान, त्याच्यातल्या काही गोष्टी कळतात, ते ज्ञान होतं. पण तिथे मार्गदर्शक असावा लागतो. तो मार्गदर्शक असल्याशिवाय कुठचंही ज्ञान होत नाही. म्हणून गुरु शिष्य परंपरेमध्ये शिष्य हा देहभावात असतो. सद्गुरू जो खरा सद्गुरू असतो त्याला हे सगळं जीवनाचं ज्ञान स्पष्ट माहिती असतं. त्याला आपला शिष्य रागावतो, चिडतो, वेडवाकडं विचार करतोय हे सगळं कळत असतं. कारण हा अशुद्ध जाणीवेचा स्वभाव आहे. तो प्रेमाने त्यांना जवळ घेतो, प्रेमाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून निर्णय चांगल्या सद्भावनेतून कसं वागा ते सांगत असतो. पण त्यासाठी साधना ही व्हायलाच हवी ह्यासाठी परत आग्रह करतो. कारण सहज स्मरण आहे ते सुधारलं पाहिजे. आपल्याला जर पुन्हा पुन्हा ऐकून आपलं प्रवचन वगैरे ऐकून तू कोण आहेस असं म्हटलं की आता उत्तर द्यायला तयार असतात, आम्ही म्हणणारी जाणीव आहे, पण उत्तर बरोबर. हे कुठचं स्मरण आहे? हे बहिर्मनाचं स्मरण आहे, कळलं ना? थोडा वेळ त्याला जाऊ द्यायचं आणि दुसऱ्याला सांगा जाऊन त्याला चिमटी काढून ये, कोण आहे तर कळेल. चिमटी काढल्याबरोबर काय होतं? अस्तित्वाला धक्का लागतो. तो राग सगळा बाहेर पडला की त्याला म्हणाला तू कुठे, जाणी कुठे, तू अमुक तमुक आहेस, हे सहज आहे तुझ्याकडे म्हणून ते तसं होतं, कळलं ना? म्हणून गंमत म्हणून सांगितलं, जर तुम्ही कोणाच्या घरी गेला त्याची उशी घ्या, फक्त उशी जास्त करून, आणि घेऊन चाला तुम्ही बाहेर. तो पण ओ माझी उशी आहे ते ठेवा म्हणा, उशीची काय किंमत असं म्हणणार, जाऊ दे उशीच घेतो काय आपल्याला बरोबर, जाऊ दे घेऊन जाऊ दे, असं होतं का? नाही, ओ आमची उशी आहे, तुम्ही कुठे नेताय? नाही माझी उशी म्हणून म्हणा तुम्ही. तो माणूस वेळासारखा बघतो, खायला वेळ बीड लागले का माझी उशी घेऊन हा का चाललाय, रागवेल किंवा वाईट वाटेल, दोन्ही गोष्टी आहेत. कारण माझं म्हणून जे तो भाव आहे त्याच्यातून आपण साध्या गोष्टी पण, मग लहान मुलं पण बघा, एखादं खेळणं दुसऱ्या पाहुणा मुलं आलं त्याच्याकडे दिलं तर ते रडतं, त्या कधी कधी खेळत पण नसतं त्या खेळण्यात. पण ते माझं खेळणं कोण घेऊन जातं म्हटलं की त्या सहज स्मरणातून तो राग येतो, द्वेष येतो, मत्सर येतो. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आपलं स्मरण सुधारलं ना तर हे सगळं सुधारणार आहे. ती जाणीव आहे, जाणीव हीच ईश्वरी शक्ती आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्तीच आहे. हा भाव आपल्याकडे सहज स्मरणात गेला पाहिजे. प्रश्न काय आहे, सहज स्मरणात का जात नाही? कारण त्यासाठी तसा अभ्यास पुन्हा पुन्हा करावा. दोन गोष्टी आहेत. हा अभ्यास करत असताना माझं म्हणून जे मला वाटतं ते मला बाजूला करता आलं पाहिजे. मी आणि माझं ह्या भावनेतून आपण प्रत्येक गोष्ट जी पाहतो, प्रत्येक गोष्ट आपली मी आणि माझं ह्या भावनेतूनच पाहतो. म्हणून तो बाहेर काही जाताना ट्रेनमध्ये रिझर्वेशन करता आणि तुमच्या जागा दुसरा कोण बसला की
जागेची आपल्याला तेवढ्यासाठी आपली सत्ता असते, अरे माझं तिकीट आहे या जागेत, त्याच्यावर किती राग येतो, किती लोक भांडायला लगेच तयार होतात, कुठून आलास तू, इथे कशा बसलास, इथपण रागाने बोलतात. कारण ते माझं जी भावना आहे ना, त्या मी आणि माझे भावनातून आपण सगळ्या गोष्टी पाहत असतो. इथे आपल्याला परिवर्तन करायचंय. सद्गुरू आणि शिष्य ह्याच्यामध्ये सद्गुरूशी जे नातं जोडतो शिष्य, बघा एक लक्षात ठेवायचं, सद्गुरू आणि शिष्य हे व्यक्तिगत नातं आहे, सामाजिक नातं नसतं. सामाजिक नातं आपण सगळे शिष्य आहोत हे नातं आहे, पण शिष्य सद्गुरूंकडे काय भावनेने पाहतो आणि सद्गुरू त्या भावनेने कसा प्रतिसाद देतो त्यावर सगळं त्यांचं नातं असतं. आणि तिथे जितकं नातं हे दृढ होतं, तिथे शरणागती जास्त जिथे असेल तिथे अधिक तो शिष्य त्या सद्गुरूला प्रिय होतो किंवा शिष्य त्या पद्धतीने अभ्यास करायला लागतो. त्यामुळे सहस्मरणासाठी श्रद्धा हवी, कृतज्ञता हवी, प्रेम हवं, निश्चय हवा. 4 गोष्टी हव्यात. निश्चयाने आपल्याला पुन्हा पुन्हा हे असंच व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे लक्षात ठेवतो. निश्चय करता करता हळूहळू होणार. एका दिवसात कोणताच सहस्मरणाचं काम होणार नाही. म्हणून साक्षात्कारा सहस्मरणाचा भाग असल्यामुळे अचानक होत नाही. लाईट पेटली आणि झाला साक्षात्कार असं जो कोण सांगत थापा मारतो. स्टेप बाय स्टेपच जाणार आणि स्टेप बाय स्टेप हे सहस्मरणामध्ये जसं परिवर्तन होतं तिथेच होतं लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरू आणि शिष्य, तिथे शिष्याच्या ठिकाणी सद्गुरूंचं रूप दिसलं, तिथून तिथे देवभावाचं स्मरण त्याच्याकडे होईल, तेव्हा सद्गुरू आणि शिष्याचं नातं पक्क व्हायला. शिष्याकडे सद्गुरूंकडे पाहण्याचा सतत भाव हाच असला पाहिजे की देवच आहे. देवच आहे म्हणजे ती जाणीव आहे, ती दिव्य आहे. लक्षात ठेवा, देव आहे म्हणजे आपल्याला देव आहे अर्थात लक्षात येत नाही. त्या जाणीवेमध्ये ते दिव्यत्वाचं सहस्मरण आहे म्हणून ते दिव्य आहे. जोपर्यंत जाणीवेमध्ये दिव्यत्वाचं सहस्मरण जाणवतं पण दिव्य. म्हणून खरे सद्गुरू आपण नेहमी शब्द काय वापरतो, खरे सद्गुरू. खरे सद्गुरू कोण? ज्याच्याकडे सतत दिव्यत्वाचं सहस्मरण आहे. पण लोक सगळ्यांना अगदी एखाद्या माणसाला गुरु 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 कोण चढवतात, तोही म्हणतो मी गुरु आहे, त्याच्याकडे सहस्मरण नसतं. मग काहीतरी झालं की हे तो रागावतो, चिडतो असं बघतो ना. एखादा गुरु चिडतो, रागावतो, म्हणजे काय, त्याच्याकडे सहस्मरण नाही. आता हे संशोधन करायची काही गरज नाही आपल्याला शिष्य आणि गुरु शिष्य परंपरेमध्ये एखादे सद्गुरूंना आपण ज्यावेळेला सद्गुरू म्हणून स्वीकारलं की तिथे श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे आणि समर्पित भाव पाहिजे. माझं अस्तित्व जे मला वाटतं ते माझं अस्तित्व नाहीच, म्हणजे मी आणि माझं नाहीच आहे ते सगळं सद्गुरूच आहे. ह्या अस्तित्वाला छेद देण्यासाठी म्हणजे सहस्मरणासाठी सांगतो, या सगळ्या गोष्टी सहस्मरणासाठी सद्गुरू आणि शिष्याचं नातं पक्क झालं पाहिजे. इतकं पक्क झालं पाहिजे की सतत त्या शिष्याला आपल्या सद्गुरूचं सतत अखंड स्मरण असलं पाहिजे. पुन्हा पुन्हा व्हायला लागलं की सहस्मरण, आदिरूपाचं सहस्मरण. कारण स्थूल आहे रूप, म्हणून आधी सद्गुरूंची पूजा अर्चा करा, जोपर्यंत कळत तर काय केली हरकत नाही. पण तिथे त्याला आपल्याला नेमकं काय साधायचंय, आपलं स्मरण जे बिघडलं आहे ते दिव्य स्मरण झालं पाहिजे. त्यासाठी सद्गुरूच्या ठिकाणी देवभावाने पाहत राहा. सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानातून समजून घेण्याचा प्रयत्न करत राहा की हे नेमकं काय सांगतायत. मी आहे म्हणजे तू आहेस म्हणजे नेमकं कोण आहे. पण शिष्याकडे जेव्हा ही शरणागती येते की सगळं जीवन सद्गुरूच आहे, मनापासून तो ठरवायला लागतो. म्हणजे जेव्हा मनापासून तो पुन्हा पुन्हा विचार करतो की हे मी आणि माझं काहीच नाहीये. आता इथे सद्गुरू म्हणताना सद्गुरू म्हणजे व्यक्ती नव्हे हे दुसरी गोष्ट कळलं पाहिजे. अनंत स्वरूपच म्हणजे परमात्मा स्वरूप जे ज्याला अव्यक्त निराकार नाही जाकार जेतुनी चराचर त्याची भजे असं म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. तसं ते जे अनंत आहे त्या अनंताला धरायचं कुठे, तर ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा. त्याची 2 टोकं आहेत, अनंत स्वरूप आणि आपण. याच्यामधलं जे द्वैतामध्ये आपण अडकलो, आपल्याला वाटत नाही अनंत स्वरूप ह्या देहरूपाने प्रकट आहे, अनंत स्वरूप सर्वरूपाने प्रकट आहे. हे सहज नाहीये. इथे माणूस दिसला की तो माणूस मला आवडतो की नाही आवडतो हे आपण ठरवतो. त्या माणसाने मला काहीतरी बोललाय चाललाय मग ती डूक धरूनच ठेवतात. अरे बाबा कर सोडून दे, नाही सोडणार. पण नाही सोडणं मग तुझी सुधारणा होणार नाही हे कळत नाही बऱ्याच वेळेला. तर अरे मला उगीच बोलतात, मी काय एवढा द्वेष मत्सर कोणाला करत नाही, पण मला डूक आहे, मनामध्ये अडकून ठेवलेला आहे हा माणूस मला आवडत नाही.
की हा माणूस माझ्या जवळ येता कामा नाही. ही जी जाणीवेमध्ये जेव्हा ह्या गाठी निर्माण होतात अशा, तिथे शुद्धीकरण नाही. लक्षात घ्या, शुद्धीकरणासाठी आपल्याला ह्या सगळ्या गाठी बाजूला कराव्या लागतात. कोणी अपमान केला तरी बाबा त्याला माफ करा म्हणतो आपण, अपमान केला तरी क्षमा करा. त्याने अपमान केला ना, क्षमा करणं जाऊ देत ना, केला की आपली चुका झाल्या आहेत की आपण काहीतरी कोणाला बोलतो, आपण माफी मागितली पाहिजे. ही शरणागतीची लक्षणं आहेत. सद्गुरूंप्रती असलेली जी शरणागती ती तिथे असते. लक्षात घ्या. म्हणून गुरु शिष्याच्या संबंधातून परमार्थ फुलतो. ज्या शिष्याला सद्गुरू म्हणजे आपल्या सगळ्या जीवनाचा आधार वाटतो, प्रत्येक क्षणोक्षणी सद्गुरू स्मरणातून तो कृती करायला लागतो, तेव्हा जितकं ते सहज व्हायला लागेल तितकं त्याचं सहस्मरण सुधारतं. डायरेक्ट म्हणजे माझं सहस्मरण सुधारलं नाही होऊ शकत, कारण सहस्मरण ही सूक्ष्म गोष्ट आहे, ती सूक्ष्म आहे. तिला काहीतरी एका स्थूलाचा आधार घ्यावा लागतो. आणि तो आधार कसला घ्यायचा? सद्गुरूचा. कारण सद्गुरू हे सतत ज्ञान देत असतात, त्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला जे सांगतात ते आपल्याला केलंच पाहिजे ही ज्याची इच्छा असते, म्हणजे तिथे शरणागती असते. सद्गुरूंनी सांगितलंय, मला जरी आवडलं नाही, आता देहभाव तर मला एखादी गोष्ट आवडत नाही, आता थोडक्यात कारल्याची भाजी खाल्लीच पाहिजे. जर सद्गुरू सांगतात खायलाच पाहिजे, नाही आवडत मी नाही खाणार असं नाही होत. सद्गुरू सांगतो खा, मग तिथे आपण काही बोलू शकत नाही. साधी कारल्याची भाजी. तसं एखादा माणूस मला आवडतो ना, आवडत नाही, सगळ्यांकडे तू प्रेमभावानेच पाहिलं पाहिजे. नाही जमत, सुरुवातीला बघितलं नाही जमत. पण सद्गुरूंनी सांगितलं आपल्याला ती तशी दृष्टी आलीच पाहिजे. तिथे सगळ्यांशी आपल्याला समत्वानेच पाहता आलं पाहिजे. प्रेमभाव म्हणजे काय? प्रत्येकाकडे समत्वाने पहा. प्रत्येकाचा कर्म त्याच्याकडे, त्या कर्माकडे तुम्ही पाहू नका. प्रत्येक जण जो आहे ते अनंत स्वरूपाचं रूपच आहे. ते अनंत स्वरूप प्रत्येक रूपाने प्रगट आहे. प्रत्येकाचं कर्म आहे, त्या कर्माप्रमाणे कर्माचं फळ त्याला मिळायचं ते मिळेल. पण आपल्यावर दोष लावून घेऊ नका. आपल्याला त्याचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, ह्या समत्वानेच पाहता आलं पाहिजे. की जसं जवळ आलं त्याच्याशी हसून खेळून तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तिथे मनात राग धरून उपयोग नाही. जोपर्यंत आपल्या मनात एखाद्या व्यक्तीचा राग आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा द्वेष आहे, मत्सर आहे किंवा काहीतरी आपण मनात घट्ट धरून ठेवलेलं असं नाही, मला ह्या माणसाशी बोलायचं नाही, हाही अहंकारच आहे. आणि अहंकार सगळ्यात मोठं पुण्य खातो असं जे म्हटलं जातं ते ह्यामुळे होतं, कारण सुधारणा होत नाही. तिथे काही साधक खूप प्रयत्न करतात पण म्हणतात सुधारणा का होत नाही? कारण आपला अहंकार आपण सोडत नाही, हे त्याचं खरं कारण असतं. म्हणजे सहज स्मरण होण्यासाठी आपल्याला इतकं शरणागत व्हायला पाहिजे सद्गुरूंप्रती, की सद्गुरूंनी जे जे सांगितलं आणि जे जे चांगलं आणि वाईट आहे, ज्यावेळेस त्या प्रबोधन जरी त्या व्यक्तीला सांगितलं तुझं वागणं चांगलं आणि वाईट आहे किंवा असं खाणं पिणं चांगलं आणि वाईट आहे, हे जे आपण सांगतो की सद्गुरू ज्यावेळेस सांगतात त्यावेळेला शिष्याने ते माझ्यासाठीच सांगितलं ह्या भावनेतून तिथे सुधारणा करण्याचा प्रयत्न. मग त्याला इतकी शरणागती. सद्गुरूंचा प्रत्येक शब्द कसा उचलायचा या शरणागतीतून होतं. शरणागतीशिवाय उचलता येणार नाही. आता आपल्या बुद्धीचा आपण विचार करतो, हे बघा हे असं सद्गुरू बोलतो, हे का मला पटलं नाही, हे मला पटलं, असं जेव्हा आपण म्हणतो ना तर शरणागती नसते. हा शंका विचारू शकता, बाबा हे मला कळलं नाही म्हणून हे कसं बरोबर आहे, कसं चूक आहे, हे विचारणं नेहमी चांगलं असतं. म्हणून शिष्याने नेहमी विचारत राहायचं. साधी गोष्ट प्रपंच आणि परमार्थ हा भावच तिथं नको. ते लहान मुलासारखं सद्गुरूला पुन्हा पुन्हा विचारल्याशिवाय परिवर्तन होत नाही. बरेच लोक डायरेक्ट प्रपंचाचे प्रश्न विचारायचे नाही. जरी गोंधळकर महाराजांनी म्हटलेले आपण एखाद्या वेळेला वाक्य सांगतात की हे सगळे कोण आहेत? हिंगजिऱ्याची. देहभावातली सगळी गिरायकं हिंगजिऱ्याचीच असतात. जोपर्यंत देहभाव आहे, देहभावातून जराशी वरची पायरी म्हणजे साधक, म्हणजे थोडंसं त्याला कळायला लागला तो साधक. पण एखाद्याने असं जर हिंगजिऱ्याचा प्रश्न विचारला, काय हिंगजिऱ्याचा विचार म्हणजे हा जरा झाला पार. त्याची प्रत्येकाला शिकायचं आहे. आपल्याला हे शिकायचं. आपल्याला एवढं नेहमी लक्षात आलं की आपला अहंकार पटकन जाणारा नाही. ही वस्तुस्थिती आहे. कोणाचाही अहंकार पटकन जात नाही. तिथं तो असतोच. म्हणजे अगदी ज्ञानाने अगदी सद्गुरू म्हटल्यानंतर सुद्धा त्या लेवलला पोहोचल्यानंतर सुद्धा हिंगाच्या डबीला जसा हिंगाचा वास असतो तसा किंचितसा तो अहंकार असतोच. नसतो नाही असं. महाराज म्हणाले ना एकदा, तुका म्हणे, नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणे, कशाला पाहिजे हे? मग तुम्ही कोणीतरी विचार, मग सद्गुरूंनी पुस्तकाला नाव कशाला दिलं? ती सूक्ष्म गोष्टी व्यवहारासाठी वापरावी लागते.
लक्षात आहे. नाही तर कोणी लिहिलं कळलंच नसतं. ज्ञानेश्वर कोणी लिहिलं कळलंच नसतं. कोणी लिहिलं माहित नाही. आता जसं वेद कोणी लिहिले माहित नाही, नावच नाही, म्हणून त्याला म्हणतात अपौरुषीय. अपौरुषीय म्हणजे कोणत्या माणसाचं नाव देतात, पण कोणते लिहिलंय म्हणून आहे ना, असं नाही आकाशात का पडलेलं नाही. ते ज्ञान अपौरुषीय म्हणजे आतून आलं, हे बरोबर. पण इथे व्यवहार देह जोपर्यंत आहे तोपर्यंत तो सूक्ष्म असतो, पण तो अहंकार कोणालाही दुखावणारा नसतो. तो सूक्ष्म अहंकार जीवन जगण्याच्या दृष्टीने उपयुक्त असतो. तर ज्याला अजिबात अहंकार नाही असं जर असेल ना, तो काही करू शकणार नाही, बसेल गपचूप. हिमालयाच्या कुशीत म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यातले स्वामी राम म्हणून त्यांनी लिहिलेलं होतं. त्यांच्या गुरुने लहानपणापासून त्यांना शिकवलेलं, लहानपणापासून स्वतःकडे घेऊन गेले होते आणि त्याला शिकवत होते. तर ते काय करायचे, हा लहानपणात मोठा वाटल्यामुळे त्या गुरुचं महत्व रागवायचा, गुरुवर काय जर झालं की रागवायचा, चिडायचा. लहान मुलाचं का वडील आणि मुलगा कसा असतो, नाही ऐकलं तर रागावतात. तर ते काय त्या गुरुकडे जा, म्हणजे पुढे एका हिमालयातून दुसऱ्या पारमध्ये जायचं. तर एकदा ते एका गुरुकडे गेला, तो असा झोपलेला होता, म्हणजे गुरु म्हणजे संत होता. उघडा बंब, कपडे बिपडे काही नव्हते, पाऊस असो थंडी असो काही नसतं, नुसतं असं पडून राहिलेलं होतं. म्हणजे तशी एक अवस्था असते. त्याला बघितलं, म्हणा काय माणूस आहे, मनात विचारायला असं नाही, पडलेला आहे ना नुसतं असं. पण आता सद्गुरूंनी त्याच्या सांगितलं म्हणजे मला गेलं पाहिजे, हे त्याच्याकडे तेवढा एक भाव होता. लांबून पळायचा नाही, सांगितलं म्हणजे तिथपर्यंत जायचं. आणि तो जाऊन त्यांच्याकडे नमस्कार करायला, त्याने लात मारली जोरात, पडला बिचार. लात मारल्या स्वामी रामांचं शिष्य अवस्था. मनात प्रचंड राग आला, काय माणसं आहेस कसं. मी त्याला पाया पडून लात मारतो आणि जवळ गेला, कसं बरायचं म्हणतो तो. मला म्हणतो काय माणूस आहे, मनात म्हणतो, बोलत तर नाही. ही परीक्षा जी असते का त्या सदून त्याला पाठवलं, ह्याचा अहंकार कमी कर म्हणून पाठवलेलं असतं. कळलं, पाठवलं की उगीच बघायला पाठवलेलं नव्हतं की ह्याच्याकडे जो अहंकार आहे, सद्गुरूला उलटा सुलटा बोलायची त्याची तयारी असतात. तिथे गेल्यानंतर त्याला सद्गुरूचं महत्व आलं, आपल्या समोरची लात नाही मारत, आपल्याला सांभाळतात, सगळं करतात. म्हणजे त्याला ते कळतं की इथे बरोबर आहे. आता ती अवस्था त्यांची, त्याने काय शिकवलं विकवलं, त्याने एकच शिकवलं, लात मारून त्याला कळत एवढा अहंकार किती बघ. लक्षात आहे. म्हणजे इतके पूर्वीचे सद्गुरू शिष्य परंपरेमध्ये सद्गुरू पूर्वी परीक्षा घ्यायच्या वगैरे, आपले सद्गुरू पण सांगायचे की कितीतरी परीक्षा घ्यायचे, की मला लात पण मारायचे, अहंकार कमी करण्याचा. आजच्या काळात कोणी तर लात मारली तर राहील कोण गुरुकडे, जाऊन दे तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी, होतंय ना असं. आताची ती वेळ गेली. आता ते एवढा माणूस आपले जे आता बुद्धिवान जास्त झाले ना, व्यवहाराच्या अंगाने सगळं हुशारी सगळी जास्त वाढली. जितकी विज्ञाननिष्ठ सुधारणा होते तितका अहंकार मोठा होतो. वैज्ञानिक सुधारणा, विज्ञानाची जी सुधारणा जी झाली आहे त्या सुधारणेने माणसाचा अहंकार अधिक वाढतो, अहंकार जात नाही. लक्षात ठेवायचं. जितकी सुधारणा झाली, जितकं ज्ञान, व्यावहारिक ज्ञान किंवा अनेक ज्ञान होतं, तिथे अहंकार वाढतो. आणि ज्यावेळेला पारमार्थिक ज्ञान होतं तेव्हा अहंकार कमी होतो. अहंकार कमी होण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता मी पुन्हा पुन्हा सांगतो की ह्यासाठी की तो परमार्थ ते शिकवतात की तुझं जे अस्तित्व आहे ते तुझं स्वतःचं देहापुरती फक्त तुझे अस्तित्व समज, ते तसं नाहीये. ही परमेश्वरी शक्तीचं सगळं अस्तित्व आहे, अनंत स्वरूपाचं अस्तित्व आहे. आणि हे अस्तित्वातून आपण ते जाणत जीवन, ते सहज व्हायला पाहिजे. ते सहज कधी होईल, ते पुन्हा 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 सद्गुरूंच्या समोर आपली जी भक्ती प्रकटते, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागायचं. नाही पटलं तरी तसं केलं, सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे केलं पाहिजे. काही वेळेला काही गोष्टी हे कशाला एवढे त्रास देतात आपल्याला असं वाटतं ना, हे करते असं मुद्दाम सांगत असतात. तिथे ज्यावेळेला शिष्य मनापासून ते कार्य करत असतो त्याचा अहंकार तेवढा ठेचला जातो. जितका अहंकार ठेचला जातो तितका अहंकार कमी कमी होत जातो. म्हणजे आता अहंकार ठेचायचा कोणी, आपणच आपला अहंकार ठेचायचा आहे. सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे असं केलं, सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे तसं केलं. ही जी भावना आपल्याकडे सतत असेल त्यावेळेला तिथे अहंकार कमी कमी होत जातो. आणि जितका अहंकार कमी होत जाईल म्हणजे जितकं दिव्यत्वाच्या अस्तित्वाचं स्मरण अधिक होईल तेव्हा ते हळूहळू सहज होतं. पटकन सहज होणार नाही. काही वेळेला अशी पण अवस्था असते, सहज झालं असं वाटतं आणि परत अहंकार उफाळलेला दिसतो. पटकन आपला राग येतो, चीड येते, द्वेष येतो. म्हणजे अगदी सद्गुरूवर पण रागवणारी शिष्य मंडळी असतात. नाही असं नाही, कोण अगदी नाही रागवत असं फार क्वचित. कोणी काही म्हटलं तरी गपचूप बसतात. आता इथे गंमत असते, सद्गुरू समोर काही वेळेला अहंकार दाखवत नाहीत.
पण बाहेर गेल्यानंतर अहंकार मस्त फुललेला असतो. मी सद्गुरूचा आहे, मग मी सांगेन तसं दमबाजी करणारे लोक आहेत. ते आपल्या जीवनविद्यातले मी बघितलेले ते सांगतो. जे सद्गुरूंच्या जवळ आहेत ते खरे अहंकार त्यांचा कमी कमी झाला पाहिजे, पण उलट होतं. आम्ही सद्गुरूंचे म्हणजे सद्गुरूंच्या भोवती जेवढे जे लोक आहेत सद्गुरूवर प्रेम करायचे, त्याबद्दल काही प्रश्न नव्हता, पण त्यांच्या अस्तित्वामुळे दुसऱ्या तिकडे येऊ द्यायचे नाही. बाहेरच्या म्हणजे त्याला लांब द्यायचं, तुझं काम नाही असं करून त्याला बाहेर ठेवणं हा अहंकार असतो. परत तू कोण ठरवणार सद्गुरू जवळ जायचं की नाही जायचं, लक्षात घे. आणि हे सगळं सद्गुरूला कळत असतं. परत कळत नाही असंही नाही, पण ते बोलत नाहीत. परत गमती अशा असतात की ते बोलत नाही. बोलणार तर काय होतं, अरे थोडासा अहंकार जपावा पण लागतो, कारण हा देहभावातला चिडला तर निघून जाईल. लक्षात घ्या. म्हणजे कसं आहे, गमती जमती आपण पाहतो. नारायण माऊलींच्या म्हणजे कृष्णानंद स्वामींच्या काळात नारायण माऊली म्हणजे एकदम सिंपल सात्विक त्यांचं व्यक्ती होत्या की ते सद्गुरूंना अगदी नितांत प्रेम करून त्यांची सेवा बिवा सगळं करायचे. पण त्या कृष्णानंद स्वामींच्या मध्ये जे काही दुसरे जे शिष्य होते त्यांना ते आवडायचं नाही. सद्गुरू त्यांना जवळ करके सद्गुरूची सेवा करून सध्या सद्गुरू बरोबर मग ह्यांना फुटवायचंच काम करायचे, लांब ठेवायचं. तुम्हाला प्रपंच परमार्थ असं होतं, कारण तो सहज काय मी अमुक आहे हेच आहे. सद्गुरूकडे गेले म्हणजे पटकन बदलले असं होत नाही. लक्षात ठेवायचं की पटकन बदललेलं नाही होत, आपल्याला ते बदलायचं आहे. आणि तेच निरीक्षण परीक्षण शिष्याने पुन्हा पुन्हा करायचं आहे. माझ्याकडे अहंकार किती आला. आता अहंकार म्हणजे काय, तुम्ही कुठेही मिक्स झालं पाहिजे, मिसळता आलं पाहिजे. अहंकार नसेल तर मिसळणार, अहंकार असेल तर आपण कुठेच मिसळू शकत नाही. लक्षात ठेवायचं आपल्याला, कुठेही जात नाही. हसून करून जर तुम्ही राहिलात की आपण कोणी मोठे काही असं न वाटता प्रेमाने सगळ्यांशी अगदी मिळून मिसळून राहिलात तर तिथं अहंकार नाही. पण आपली कशी आहे, काही ठिकाणी आपण मिसळतो, दुसऱ्या ठिकाणी आपण अजिबात मिसळत नाही. होतं ना आपला स्वभाव आहे माणूस. जिथे मिसळत नाही म्हणजे आपल्या बाजूने आपण तिथे आपल्याला कसलीच अडी असता कामा नये. समोरच्याने अडी दाखवली तुम्ही शांत बसता, तिथे मग फोर्सफुली सांगायची गरज नाही. म्हणजे ह्या सूक्ष्म गोष्टी जाणीवेच्या लक्षात घ्या. म्हणून सहस्मरण आणि स्मरण ह्याच्यातला जो फरक आहे तो जर व्यवस्थित कळला तर आपल्याला सद्गुरूंप्रती सतत शरणागत होणं हे पहिलं काम शिष्याने केलं पाहिजे, कारण त्याच्यातून त्याचं स्मरण सुधारायला लागतं. जितकं मी आणि माझे पण हे कमी कमी होत जाईल तितकं तितकं त्या स्मरणामध्ये हळूहळू सुधारणा होत जाते. की सद्गुरू जसे वागतात तसं आपण वागायचा प्रयत्न, म्हणजे शिष्य तसा वागायचा प्रयत्न. सद्गुरूंचा तसा भाव आहे, सद्गुरू जसे सांगतात त्याप्रमाणे आपण हळूहळू वागतो. हळूहळू झाल्याशिवाय तिथे फरक होत नाही. आणि त्यामुळे सतत सद्गुरूंचा सहवास असणं फार महत्वाचं असतं. अचानक आपण लाभ राहतो आणि फक्त आम्ही सद्गुरूंचे शिष्य म्हणून काम केलं तर तसं होत नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीकडनं एक लक्षात ठेवायचं की शिष्याने सतत सद्गुरूंनी जे जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याकडे आपल्या जाणीवेमध्ये तसे सद्भावना कशा राहतील, सद्भाव कसा राहील, आणि ते राहण्यासाठी परत साधना ते जे सांगतात ती पुन्हा पुन्हा कशी केली पाहिजे. कारण साधनेचं महत्व काय, जे मुळात अस्तित्व आहे ते अस्तित्व अनुभवण्यासाठी करायची असते ती साधना. ती डायरेक्ट पाहता येत नाही, आपलं अस्तित्व आपल्याला पाहता येत नाही, सांगता येत नाही, कोणत्याही कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाने ती समजू शकत नाही. पण शरणागतीतून जशी जशी जाणीवेचं शुद्धीकरण होईल तसं तसं ते जे शुद्ध अस्तित्व आहे ते आकळायला लागतं. कळत म्हणजे शब्दाने किती सांगतरी ते समजत नाही. प्रवचनानं भरपूर सांगितलेलं असतं पण ते पाहण्याची जी दृष्टी आपल्याला आलेली नसते. आणि त्यामुळे जोपर्यंत ती दृष्टी येत नाही तोपर्यंत हा देहभाव तसाच राहतो. म्हणून पहिली गोष्ट कबूल केली पाहिजे शिष्याने, माझ्याकडे देहभाव आहे, माझ्याकडे अहंकार आहे, माझ्याकडे सगळे दोष आहेत. तुकाराम महाराज म्हणतात मी काय वाणू इतरांचे दोष, मी काय पाहू दुसऱ्यांचे दोष, माझ्याकडे काय कमी आहेत. ही सत्शिष्याची लक्षणं आहेत. आधी आपल्याला दोष आहे पक्क पाहायचं, दुसऱ्याचे दोष पाहायला जायचं नाहीये. आधी आपल्याकडे दोष आहेत, आपल्याकडे अहंकार आहे, आपल्याकडनं थोडंसं वेडावाकडं वागणं होतं, आरडाओरडा करणं होतं, सगळं होतं. तुम्ही जरी सत्कर्म करत असेल पण दुसऱ्यावर दादागिरी करता म्हणजे अहंकार आहे.
म्हणून सद्गुरूंच्या जवळ जाणारे किंवा सद्गुरूंचं कार्य करणाऱ्यांनी पहिला आपण नम्र झालं पाहिजे हे लक्षात ठेवता आलं पाहिजे. कारण पुण्याही एका बाजूने मिळते आणि दुसऱ्या बाजूने अहंकारामुळे पापाची निर्मिती होते. दोन्ही गोष्टी पण इतकं सावध राहिलं पाहिजे. म्हणून सावध काय की आपल्याकडनं वागणं कसं झालं पाहिजे की सद्गुरू कसे सगळ्यांची हसून खेळून मिसळून राहतात. तो हा वाईट वागतो, तो चांगला वागतो, तसं ते बघत नसतात. समोर आला की त्याला हसून खेळून बोलणं, काही जे असेल ते तेवढ्यापुरते सगळं चांगलं चांगलं वागतं, आनंद देण्याचा प्रयत्न होतो. शिष्याला ते जमत नाही, मग त्याने काय करावं, त्याला ते जमलं पाहिजे, त्याला तसं बोलता आलं पाहिजे, तसं त्याला पाहता आलं पाहिजे, तसं त्याला वागता आलं पाहिजे. कारण तेच वागणं आपल्या जाणीवेमध्ये सहजपणे, म्हणून कृतीतून स्मरण सहज होतं. दुसरी गोष्ट श्रद्धा पाहिजे, निश्चय पाहिजे सगळं, पण त्यासाठी कृती केली पाहिजे. आपण म्हणजे आम्ही निश्चय करतो, हे करतो, पण कृती करत नाही. कृती करत नाही म्हणजे समजा माफी माग म्हटलं तर माफी मागतो आपण, मनातल्या म्हटलं नाही. बऱ्याच वेळेला आपण डायरेक्ट माफी मागायला जात नाही, म्हणजे मनातल्या मनात तरी माफी माग असं म्हणतो शेवटी सांगतो ना. ती पण आपल्याला जमत नाही बऱ्याच वेळेला. माझं काय चुकलं, मी तर बरोबरच केलं असं बऱ्याच वेळेला लोक समजत असतात. पण जेव्हा आपल्या मनामध्ये जर अनिष्ट भावना येत असतील तर आपलं चुकलेलंच असतं. म्हणून सावध राहा. आपल्याकडे अनिष्ट भावना येता कामा नये कोणाही बद्दल. समोर आलेल्या व्यक्तीशी अगदी आपलेपणाने आपल्याला संबंध ठेवता आला पाहिजे. एखादा माणूस किती वाईट वागणार आहे, चांगला वागणार हे त्याचं कर्म आहे, त्याचा आपला संबंध नाही. वाईट कर्म करायचं त्याच्यावर सावध राहा, पण त्याचं भलं होऊ दे म्हणून समोर आल्यानंतर त्याच्याशी अगदी आपलेपणाने बोलता आलं पाहिजे, आपलेपणाने त्याच्याशी चांगले संबंध ठेवता आले पाहिजेत. कारण तिथे दिव्यत्वाच्या अस्तित्वाशी तो संबंध येतो. म्हणजे सहज स्मरण करण्यासाठी ह्या कृती आपल्याला करायच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीशी आपल्याला त्याचं भलं होऊ दे, भलं होऊ दे, भलं होऊ दे, भलं होऊ दे हे मनातून असलं पाहिजे. म्हणजे आता ही सवय लागली पाहिजे. आता आपण एकदा पाहिलं कसा बराच काय एवढंच विचारतो, तो सांगतो मी आनंदात आहे, आपण काय बघायला जात नाही. पण त्याचं भलं होऊ दे हे आपल्याकडे असलं पाहिजे. त्याचं तो किती श्रीमंत असेल, म्हणजे तुम्ही अंबानीकडे गेला तरी त्याचं भलं होऊ दे म्हणता आलं पाहिजे. ते ह्याचं कशाला भलं, ह्याचं आहे सगळं भलं, तसं काही नसतं. प्रत्येकाकडे समोर जर दिसला की त्याचं भलं होऊ दे ही सद्भावना जितकी तुमच्यात निर्माण होईल तितका अहंकार कमी होईल. या सगळ्या गोष्टीचा अर्थ लक्षात घ्या. आपला अहंकार कमी करण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलं पण सर्वांचं भलं होते म्हणून भलं होते. सर्व ही ईश्वरी शक्तीच नांदते. मनातल्या मनात विचार करा तर ते ज्ञानाच्या अंगाने भलं होऊ नये. पण दोन्ही बाजूने म्हणजे आपण सगळं कार्य करतो तर इथे कार्य का सर्वांचं भलं व्हावं, फक्त सद्गुरूंचं कार्य म्हणून नव्हे तर ह्याच्यातून सर्वांचं भलं व्हावं ही सद्भावना जेव्हा कार्याच्या अंगाने असेल तर त्या कार्याला ईश्वरी कार्य म्हणतात, त्या कार्याला ते सद्गुरूचं कार्य म्हणतात. तिथे अहंकार रहित कार्य आपल्याकडे जितकं होईल तितकं कार्याकर्ता जो असेल त्याची प्रगती अधिक लवकर होईल. म्हणजे सद्गुरूंचं कार्य करतोय पण सर्वांकडे त्याचं आपलेपणाने प्रेमाने जे त्याचा संबंध येईल सगळ्यांकडे त्याच्यातून त्याची पुण्य अधिक वाढते किंवा सद्गुरूंच्याकडनं त्याची कृपादृष्टी अधिक होते आणि त्याच्यातून ते सहज स्मरण व्हायला लागतं. म्हणून सहज स्मरण होणं आहे ती ईश्वरी शक्तीच आहे. पण त्यासाठी साधनेचा अभ्यास रोजच करावा लागतो. थोडा वेळ करून ते होत नाही. साधना ही सहज स्मरणासाठी आहे. कृती प्रत्येक कृती करताना सुद्धा त्या स्मरणातून जितके आपण करण्याचा प्रयत्न करू तेव्हा ते सहज होईल. लगेच ते सहज होत नाही. सहज स्मरणासाठी अभ्यास म्हणजे पुन्हा 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 चिंतन, पुन्हा पुन्हा आपलेपणा, पुन्हा पुन्हा जी श्रद्धेने करत राहणं. नाही जमत आहे तरी आपल्याला पुन्हा करायलाच हवं हे आपल्याला स्वतःला सांगत राहणं. त्याच्यातून हे स्मरण सहज होतं. आणि सहज स्मरण चांगल्या गोष्टीचं सहज स्मरण जाणीव पटकन पकडत नाही. वाईट गोष्टीचं सहज स्मरण पटकन पकडते. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. अंतर्मन आहे ना, लहान मुलं बघा शिवी द्यायला जर 4 मुलं शिवी देते, लहान मुलं पटकन शिवी देते. पण ओवी म्हणायला लागला, ओवी म्हणतात 4 मुलं, चौथ्या ओवी म्हणणार काय बोलतात माहित नाही म्हणत, कारण तो पकडत नाही. वाईट गोष्टीकडे आपला कल जास्त आहे. देहभावामुळे अनिष्ट गोष्टीकडे ती जाणीव जास्त वाहत असते. म्हणून तिला आवर घालण्यासाठी आपल्याला सतत सहज स्मरणाचा हा अभ्यास करावाच लागतो. आणि तो करण्यासाठी सतत सद्गुरूंच्याकडनं मार्गदर्शन घेतच राहावं लागतं. की जोपर्यंत जेव्हा ही आपली जाणीव इतकी शुद्ध होते
की आपल्याला पुन्हाही जीवाचा न घडो मत्सर असं ते सांगत तेच होतं. वर्म सर्वेश्वर पूजनाचं म्हणजे इथे साधी गोष्ट आहे. दुजेपण गेलं पाहिजे. दुजेपणामध्ये अहंकार आहे आणि एकपणामध्ये ओंकार आहे. एवढं कळलं की तरी पण तो अभ्यास मात्र सहज म्हणजे पटकन होत नाही. याचं कारण ते अभ्यासच करावा लागतो. मग प्रपंचाचा असो किंवा परमार्थाचा. म्हणून सहज स्मरणामध्ये जितकी सुधारणा होत जाईल आणि जेवढं शुद्ध होईल तितकं शिष्याची प्रगती त्या सहस्मरणाच्या दिशेने वाटचाल होते आणि एक दिवस त्याला ती अनुभूती यायला लागते. आणि म्हणून ही अनुभूती सर्वांना येऊ, सर्वांच्या जाणीवेचं शुद्धीकरण हो. सहस्मरण हे ईश्वराचंच कार्य आहे, सद्गुरूचंच कार्य आहे. इतकं जरी सहस्मरण प्रत्येक वेळेला होईल त्यावेळेला मी आणि माझे पण निघून जाईल आणि सद्गुरू कार्य, सद्गुरूमुळे सगळं व्यवस्थित होत आहे हाच विचार तिथे येईल. आणि त्यामुळे अहंकार राहणार नाही. शेवटी अहंकार गेला पाहिजे. मी आहे म्हणून होतं असं ज्यावेळेला शिष्याकडे यायला लागेल तो अहंकार असतो. मग किती तर चांगलं कार्य करायचं म्हणून मी करतोय ना म्हणून होतं असं जर त्याला वाटलं तर तो अहंकार असतो. म्हणून हे सगळं होतं त्यामुळे स्वतःच्या घरचं काम पण सद्गुरूमुळे होतं, प्रपंचातलं पण काम सद्गुरूमुळे होतं आणि परमार्थाचं कार्य पण सद्गुरूमुळे होतं. ही ज्याच्याकडे शुद्ध भावना असते ना त्याचा अहंकार अधिक अधिक लवकर कमी होत जातो आणि त्याच्याकडे हे शुद्धीकरण सगळं प्राप्त होतं. म्हणून हे सर्व प्रत्येकाला कळलंच पाहिजे. शुद्ध परमार्थ नुसतं देवाची पूजा अर्चा केली म्हणजे होतो असं नाही. आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण जेव्हा होईल तेव्हा तो शुद्ध परमार्थ असतो आणि तो शुद्ध परमार्थ सर्वांना सिद्ध हो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता जो ग्रंथ